नमस्कार. भोजन मराठीमध्ये आज आपण तीळ आणि गूळ वापरून एकदम कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवणार आहोत. बघूनच तुम्हाला कळेल किती कुरकुरीत ही चिक्की तयार झाली आहे. ही कुरकुरीत तीळ आणि गुळाची चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 1 वाटी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. आता मंद गॅसवर हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात जोरात करायची नाही. तीळ जर व्यवस्थित भाजून घेतले तर चिक्कीला चव पण चांगली येते. आता तीळ भाजून झालेले आहेत. आपण ते प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. आता चिक्कीचं मिश्रण तयार करण्याच्या अगोदरच पोळपाट आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर घाई होत नाही. याचबरोबर एका मोठ्या प्लेटला मी या प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 2 छोटे चमचे तूप घालायचं आहे. आता या तुपामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घेताना साधा घ्यायचा आहे, चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे. गुळाचे सर्व खडे या प्रकारे फोडून घ्यायचे, म्हणजे गूळ लवकर विरघळला जातो. कुरकुरीत चिक्की बनवण्यासाठी इथे आपल्याला कडक पाक करायचा आहे. आता गूळ पूर्णपणे विरघळला आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. गूळ विरघळल्यानंतर 2 मिनटं हा पाक असाच शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर पाक चेक करायचा आहे. इथे प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. यामध्येच पाकाचे 1-2 थेंब टाकून बघायचे आहेत. पाक आपण हाताने या प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता या पाकाची जेलीसारखी गोळी तयार झालेली आहे. म्हणजेच आपला पाक तयार झालेला नाही, कारण आपल्याला इथे कडक पाक करायचा आहे. आता परत 1 मिनटं पाक शिजू द्यायचा आणि त्यानंतर पाक चेक करून बघायचा. हीच प्रोसेस आपण कडक पाक तयार होईपर्यंत करत राहायची. या पाकाची एकदम कडक अशी गोळी तयार झालेली आहे. या प्रकारे तुम्ही तोडूनसुद्धा बघू शकता. चिक्की बनवण्यासाठी एकदम परफेक्ट हा पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून पाक एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. आता यानंतर यामध्ये भाजलेले तीळ आणि 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे, कारण हे मिश्रण जर इथेच थंड झालं तर तुम्हाला ते लाटता येणार नाही. लक्षात ठेवायचं की तीळ घालण्याच्या अगोदरच आपण गॅस बंद करायचा आहे. आता हे सर्व साहित्य एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता तूप लावलेल्या पोळपाटावर एकदम पटकन आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि एकसारखं करून घेऊया. आता तूप लावलेल्या चमच्याने हे मिश्रण थोडंसं एकसारखं करून घेऊ. आता हे गरम मिश्रण पटकन पसरवता यावं यासाठी या प्रकारे प्लेट आपण यावर फिरून घ्यायची आहे, म्हणजे एकदम झटपट हे मिश्रण आपल्याला पसरवता येतं. आणि यानंतर हे मिश्रण आपण लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच ते लाटलं जातं, म्हणून एकदम फटाफट लाटून घ्यायचं आहे. आता लाटून झाल्यानंतर लगेच आपण चिक्कीला कट मार्क करून घेणार आहोत, कारण ही चिक्की लगेच कडक होते. त्यामुळे तुम्हाला ती हव्या त्या शेपमध्ये नंतर कापता येणार नाही. आता चौकोनी आकारामध्ये आपण कट मार्क करून घेतलेले आहेत. चिक्की आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर या प्रकारे पोळपाटावरून व्यवस्थित निघते. एकदम मस्त ही चिक्की तयार झालेली आहे. आता ही चिक्की आपण कट करून घेऊया. एकदम मस्त क्रिस्पी ही चिक्की तयार झालेली आहे. गूळ वापरून चिक्की तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे गूळ वापरताना साधाच गूळ वापरायचा, चिक्कीचा गूळ वापरायचा नाही. गूळ विरघळायला ठेवल्यापासून चिक्कीचं मिश्रण तयार होईपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पाक तयार करताना कडक पाक तयार करायचा. आणि पाक तयार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून नंतर त्यामध्ये तीळ घालायचे. या काही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची ही तीळ आणि गुळाची चिक्की याच प्रकारे छान कुरकुरीत होईल. या प्रकारे ही तीळ आणि गुळाची चिक्की तुम्ही एकदा नक्की करून बघा.
आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर भोजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा.